Bridge course, post test of standard 10. Subject is the mathematics. Test is for the 25 marks. First question, choose and write the correct alternative option for the given multiple choice question. आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये फक्त अल्टरनेटिव्ह लिहायचे असतात. फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल m स्क्वेअर मायनस 16n स्क्वेअर आर. आता इथं बघा दोन वर्गांची वजाबाकी आहे. m वर्ग वजा 16n वर्ग. दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव आपल्याला माहिती आहेत. दोन वर्गाची कुठल्या दोन वर्गांची वजाबाकी आहे तर m चा वर्ग वजा 16 4 चा वर्ग आहे 4n चा वर्ग. दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव एका कंसात त्या दोघांची बेरीज एका कंसात त्या दोघांची वजाबाकी म्हणजेच m plus 4n and in another bracket m minus 4n. B अल्टरनेटिव्ह आपला कुठला आहे B. सेकंड, if 12x plus 13y is equal to 26 and 13x plus 12y is equal to 24, then what is the value of x plus y? Then what is the value of x plus y? आता हे सोडवत असताना आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन आहे आणि या सायमल्टेनियस इक्वेशन पहिल्यांदा एकाखाली एक मांडून घ्यायची आपण. 12x अधिक 13y बरोबर 26 आणि त्याच्या खाली दुसरं इक्वेशन 13x अधिक 12y बरोबर 24. We add these two equations, we get 25x plus 25y is equal to 26 आणि 24 50. डिवाइडिंग बाय 25. 25 न भागल्यानंतर बघा 25 एक्के 25 25 एक्के 25 आणि 25 दोन्ही 50. x plus y is equal to 2. x plus y is equal to 2. Find the value of x plus y. 2. Value of x plus y is 2. Alternative B. याचं पण alternative B. Then two parallel lines are intersected by transversal. If the measure of one angle is so formed is the 70, then measure of its alternate angle is dash dash dash. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यास एक कोन त्याचा 70 अंशाचा तयार होतो तर त्याच्या अल्टरनेटिंग अँगल म्हणजे व्युत्क्रम कोनाचं माप किती. आता पॅरलल लाईन्स असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात. लाईन्स पॅरलल देन द अल्टरनेटिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. Therefore, measure of its alternate angle is the 70 degree. D. Equation of line which is parallel to x-axis and at the 5 units distance below it is. काय म्हटले बघा आपल्याला x ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या x ऍक्सिसला पॅरलल म्हणजे या पद्धतीने बघा इथं यावेळी आपण जे काढतो हा x ऍक्सिस y ऍक्सिस आणि x ऍक्सिसला पॅरलल आहे अँड ॲट अ 5 युनिट डिस्टन्स बिलो इट x ऍक्सिसच्या खाली 5 म्हणजे इथं -5 असणार आहे -5 असणार आहे आणि y इज इक्वल टू -5 असं ही लाईन असणार आहे. y इज इक्वल टू -5 अँड द अल्टरनेटिव्ह C. बिलो म्हटलेला आहे म्हणजे -5 असणार आहे. देन द नेक्स्ट सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 4√8 into 3√2 सर्ड प्रकरणातला आपला आहे. आपण हे सोडवताना काय करतो एकाखाली एक पायऱ्या लिहायच्या. 4 गुणिले 3 गुणिले रूट मध्ये गुणाकार 8 गुणिले 2 बरोबर 4 त्रिकोण 12 आणि 8 दुनी 16. 4 त्रिकोण 12 आणि 8 दुनी 16 रूट 16 म्हणजेच किती येणार आहे 4 येणार आहे. 12 गुणिले 4 12 चौक 48.
दुसरं एक्झाम्पल त्यातलं बघा, इफ पी इज इक्वल टू 7/3 then find the value of p minus q divided by p. p वजा q छेद q. आता इथं काय केलेलं आहे बघा, आपल्याला रेशो दिलेला आहे आपल्याला p/q इज इक्वल टू 7/3 आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे p मायनस q/q इज इक्वल टू काढायचं आहे. मग आता काय केलेलं आहे, समान गुणोत्तराच्या क्रिया कुठल्या केलेल्या आहेत, तर कॉम्पोनेंडो, डिव्हायडेंडो, अल्टरनेंडो, इनव्हर्स यापैकी इथं आपण डिव्हायडेंडो बाय डिव्हायडेंडो लिहायचं. बाय डिव्हायडेंडो p मायनस q/q इज इक्वल टू 7 minus 3/3 इज इक्वल टू 4/3. किती किंमत आली, 4/3. देन measure of one angle of rhombus is 50 degree. Then find the measure of its adjacent angle. प्रश्न काय आहे बघा की measure of one angle of rhombus. रोम्बस समभुज चौकोन. समभुज चौकोनाच्या कुठलेही भौमितिक उदाहरण सोडवत असताना आपण कच्ची आकृती आपल्याला सोडवण्यासाठी करायला काय हरकत नाही. आता रोम्बस आहे, त्याच्या एका अँगलचं माप 50 डिग्री आहे, तर त्याच्या ॲडजेसंट अँगल म्हणजे या अँगलचं माप काढायचं आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, इन रोम्बस ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे वाक्य महत्वाचं लिहायचं. adjacent angle are supplementary. Adjacent angles are supplementary. Adjacent angles are supplementary. आपण जर इथं x धरला तर 50 plus x is equal to 180 degree. Therefore x is equal to 180 minus 50 and x is equal to 130. 130 अंश येणार आहे आणि म्हणून इट्स ॲडजेसंट अँगल इज इक्वल टू 130 डिग्री. 130 अंशाचा कोण येणार आहे. पुढचं उदाहरण बघा, साइन थीटा ट्रिग्नोमेट्रीवरचं उदाहरण आहे. साइन थीटा इज इक्वल टू √3/2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहित आहे साइन आणि कॉस मधली. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि मग साइन थीटाची किंमत 3/2 आहे स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. √3चा वर्ग 3 आणि 2चा वर्ग 4 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4 तिकडे गेल्यावर मायनस झाले, -3/4 इज इक्वल टू 4×4 वजा 3/4 बरोबर 1/4. आणि मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, कॉस थीटाची काढायची आहे. कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आपण वर्गमूळ घेतल्यास 1/2 येणार आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला पुढचं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे, ड्रॉ अँड अँगल ऑफ मेजर 125 डिग्री अँड बायसेक्ट इट. आपल्याला अँगल काढायला सांगितलेला आहे आणि अँगल किती अंशाचा काढायचा आहे बघा बरं.
कोण आपल्याला 125 अंशाचा कोण काढायचा आहे. 125 अंशाचा कोण काढत असताना नाव वगैरे काय दिलेलं नाहीये. इथं 125, इथं आपण कोणाचा शिरोबिंदू घेतलेला आहे आणि 125 या बाजूने आपला कोण आहे 120 आणि हा 125. म्हणजे एकशे 25 अंशाचा हा कोण आहे. आता हा कोण आपल्याला बायसेक्ट करायचा आहे म्हणजे दुभागायचा आहे. आपण सोयीचं माप कंपासमध्ये घेऊन 2 कंस टाकायचे. हे 2 कंस टाकल्यानंतर बघा, हे 2 कंस टाकल्यानंतर अंतर वाढवायचं आहे आणि टाकलेल्या कंसावरती कंपासचं टोक ठेवून 2 कंस टाकायचे. पुन्हा आणि या इंटरसेक्शन मधनं जाणारा आपण किरण काढला की तो कोण दुभाजक असणार आहे, अँगल बायसेक्टर असणार आहे. अँगल बायसेक्टर आहे हा. नाव देऊया आपण PQR आणि QT. हा बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे. 125 अंशाचा कोण काढलेला आहे. अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा 5 मार्कांचा आहे. सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहे. आता प्रश्न तिसरा जो आहे, या प्रश्न तिसऱ्यामध्ये काय उदाहरण दिलेलं आहे बघा. पहिलं उदाहरण त्यातलं, तुषार परचेस्ड क्लॉथ फ्रॉम अ शॉप फॉर ₹316. He received the 25% discount. Then how much amount was paid by Tushar to shopkeeper? तुषारनं कापड घेतलेलं आहे दुकानातनं 316 रुपयांचं. 316 रुपयांचं कापड घेतलेलं आहे. तुषार परचेस्ड क्लॉथ फ्रॉम शॉप फॉर ₹316. मग कॉस्ट किती आहे त्या कापडाची इज इक्वल टू 316 रुपीज. 316 रुपये आहे आणि डिस्काउंट त्याच्यावर किती आहे 25% डिस्काउंट आहे. अँड देअरफॉर टोटल डिस्काउंट इज इक्वल टू 316 गुणिले 25% म्हणजे 25/100. 25/100 येणार आहे. आणि मग बघा आपण 25 एक्के 25, 25 चोक 100 आणि आपण हा गुणाकार केला तर आपल्याला 4 एक्के 4, 4 सत्ते 28 आणि 3 राहिले 36 झाले. 4 9 36, 79 एक्के 79. टोटल डिस्काउंट किती मिळालेला आहे 79 रुपये. आणि देअरफॉर कॉस्ट प्राइस खरेदी किंमत प्राइस ऑफ क्लॉथ इज इक्वल टू किती सांगितले, छापील किंमत किती होती, प्रिंटिंग प्राइस किती होती 316. 316 वजा 79 वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 237 रुपीज आपल्याला कॉस्ट प्राइस बसणार आहे. पुढचं उदाहरण बघा. अरिथमॅटिक मीन हा पुढचं अरिथमॅटिक मीन म्हणजे अंकगणितीय मध्य. अरिथमॅटिक मीन ऑफ 5, 6, x, 9, 13 is 8. Then find the value of x. अरिथमॅटिक मीन कसा काढतात, फॉर्म्युला काय आहे तर अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू x बार इज इक्वल टू सम ऑफ स्कोर्स डिवाइडेड बाय
नंबर ऑफ स्कोर्स, किती स्कोर्स आहेत. ऑफ स्कोर इज इक्वल टू, आता स्कोर्स कुठले कुठले आहेत बघा. 5 अधिक 6 अधिक x अधिक 9 अधिक 13 भागिले किती स्कोर्स आहेत एकूण 5 आहेत. 5 आणि मीन किती दिलेला आहे, मीन इज द 8. हे 5 भागिले तिकडे आले, गुणिले झाले, 8 पंचे 40 झाले. बरोबर आपण बेरीज केली तर 33 अधिक x आणि म्हणून 33 इकडे आल्यावर वजा झाले, 40 वजा 33 बरोबर x, म्हणून x बरोबर 7. x ची किंमत किती आली, 7 आली. एक्झाम्पल काय आहे बघा. इन अ सर्कल विथ सेंटर P अँड द रेडियस 13 सेंटीमीटर. सर्कल काढलेला आहे, आकृती आपण काढायची आहे. P सेंटर आहे आणि रेडियस 13 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर. रेडियस किती दिलेलं आहे, 13 सेंटीमीटर दिलेले आहे. सेगमेंट AB इज द कॉर्ड. सेगमेंट AB कॉर्ड काढलेली आहे. पुढं काय सांगितलंय बघा, 24 सेमीचा आहे हे कॉर्ड. कॉर्ड AB 24 सेमी अँड PQ परपेंडिक्युलर कॉर्ड AB. ही PQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आता आपल्याला वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. जीवेचे 2 भाग करतो आणि म्हणून पूर्ण जीवा 24 आहे, म्हणून हे 12 सेमी आणि इकडं AQ पण 12 सेमी असणार. आता पायथागोरसनुसार बघा, आपण पायथागोरसनुसार आपल्याला काढायचं ह्यात काय तर सेंटर पासूनचं या कॉर्डचं डिस्टन्स काढायचं आहे. त्यासाठी पायथागोरसनुसार आपण काय करायचं, PBचा वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QB वर्ग बाय पायथागोरस असं वरती लिहा. आणि PBचा वर्ग 13चा वर्ग बरोबर PQचीच किंमत आपल्याला काढायची आहे अधिक 12चा वर्ग. 13चा वर्ग 169 बरोबर PQचा वर्ग अधिक 12चा वर्ग 144. 169 वजा 144 बरोबर PQचा वर्ग आणि वजाबाकी आलेली आहे 25 PQचा वर्ग. म्हणून PQ बरोबर त्याचं स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला PQची किंमत किती मिळणार आहे, 5. PQ बरोबर 5 सेंटीमीटर. PQ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. दॅट इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. असं उत्तर लिहायचं शेवटी. चौथा आहे बघा, फाइंड द कपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल. फाइंड द कपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल फ्रॉम of radius 10 centimeter and height 7 centimeter. आपल्याला सिलेंड्रिकल व्हेसल आहे आणि सिलेंड्रिकल व्हेसल मधची कपॅसिटी काढायची आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. आणि मग आपण फॉर्म्युला काय येणार, द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय R वर्ग H. आता दिलंय काय काय बघा, सिलेंड्रिकल व्हेसल विथ रेडियस 10 सेंटीमीटर. पायची किंमत 22/7 घेऊया गुणिले रेडियस 10 स्क्वेअर मीन्स 10 into 10 into हाईट 7. 7 एके 7, 22 गुणिले 10 100 बरोबर
किती येणार आहे 2200 2200. आता एकक बघा आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं क्युबिक सेंटीमीटर कपॅसिटी. आता आपण कपॅसिटी काढत असताना ही लिटरमध्ये काढतो. कपॅसिटी नेहमी कशात काढतो लिटरमध्ये काढतो आणि क्युबिक सेंटीमीटरचं लिटर करताना 1000 न भागायचं 2.2 लिटर 2.2 लिटर येणार आहे. पाचवं उदाहरण आहे ॲज शोन इन द फिगर इन ट्रायंगल PQR अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री angle R is equal to 60 degree and it is the right angle, that is Q is equal to 90. Length of hypotenuse PR is equal to 8. Then length of side PQ and side QR. आता हा ट्रायंगल जो आहे तो 30 60 90 चा ट्रायंगल आहे. 30 60 90 30 60 90 चा हा त्रिकोण आहे आणि 30 60 90 च्या त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे द साइड अपोजिट टू द 30 इज हाफ द हायपोटेनियस. पहिल्यांदा आपण 30 समोरील बाजू काढूया की PQ काढूया आपण. लेंथ PQ इज इक्वल टू PQ ही 60 समोरील बाजू आहे. आता PQ 60 समोरील बाजू आहे. 60 समोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते इंटू PR. कर्ण कोण आहे हायपोटेनियस कोण आहे PR. कारण ह्याचं लिहा साइड अपोजिट टू 60 साइड अपोजिट टू 60 इज इक्वल टू आता √3/2 इंटू PR किती आहे 8. बे के बे 2 चौक 8 बरोबर 4√3 एकक युनिट लिहायचं. आपल्याला त्याचं युनिट दिलं नाही. त्याच्यानंतर पुढं आपल्याला आणखी काय सांगितले बघा यातच. तर 60 समोरीची बाजू आपण काढलेली आहे. आता 30 समोरील बाजू आपण काढूया. 30 समोरील बाजू काढत असताना म्हणजेच कुठली 30 समोरील बाजू आपण कुठली काढणार आता 30 समोरील बाजू ही QR आहे. देअरफॉर लेंथ QR इज इक्वल टू हाफ इंटू PR. इथं पण कारण लिहायचं साइड अपोजिट टू 30 डिग्री. 30 समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते म्हणजेच 1/2 गुणिले 8 बे के बे 2 चौक 8 बरोबर 4 एकक युनिट. सेंटीमीटर वगैरे काय दिलं नाही म्हणून आपण या पद्धतीनं लिहायचं. यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. Question 4 for the 6 marks. Solve the following sub questions. One is the solve the simultaneous equations. A plus 2B is equal to 14 and second equation is the 3A plus 4B is equal to 34. ही दोन इक्वेशन्स एकाखाली एक आपण मांडून घेतली. कोइफिशियंट सारखे आहेत का बघूया आपण. तर कोइफिशियंट कोणाचे सारखे नाही तिथं आणि मग वी मल्टिप्लाय द इक्वेशन फर्स्ट बाय 2. 2 न गुणूया मग काय येणार आहे बघा 2A अधिक 4B बरोबर 14 दुनी 28 आणि हे जे इक्वेशन आहे 3A अधिक 4B बरोबर 34. आता कोइफिशियंट सारखे झालेले आहेत बीचे पण चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असले की समीकरणांची वजाबाकी करूया आपण. 2A वजा 3A वजा 1A.
आता हे वजा झाले, 4b वजा 4b 0 बरोबर 28 वजा 34, 28तनं 34 जात नाहीत, मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह देऊया आपण. 34तनं 28 गेले, 6 राहिले, -6. हे प्लसचं मायनस झालं, चिन्ह बदलतात. वजा a इज इक्वल टू मायनस a इज इक्वल टू -6. देअरफॉर a इज इक्वल टू 6. a ची किंमत आपल्याला निघालेली आहे. आता पुटिंग द व्हॅल्यू ऑफ a, पुटिंग a इज इक्वल टू 6 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशनमध्ये लिहूया. पहिलं इक्वेशन आधी लिहूया. a अधिक 2b बरोबर 14. a ची किंमत किती ठेवायची? 6 अधिक 2b बरोबर 14. 2b बरोबर 14 हे अधिक 6 आहेत, वजा तिकडे गेल्यावर वजा झाले, म्हणून 2b बरोबर किती आले? 8 वजा बाकी, म्हणून b बरोबर 2 गुणिले तिकडे जाऊन भागिले झाले, 8 भागिले 2, म्हणून b बरोबर 4. खाली आन्सर लिहायचं. a इज इक्वल टू 6 अँड b इज इक्वल टू 4 आर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतरचा पुढचा उपप्रश्न आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल PMN such that MN is equal to 5.7 cm, angle M is equal to 65 and angle P is equal to 60. आपण कुठलीही रचना करताना पहिल्यांदा रफ स्केच काढतो. इथं सुद्धा आपण रफ स्केच काढायची आहे. रफ स्केच काढल्यानंतर आपल्याला आकृती कशा पद्धतीनं काढायचं हे लक्षात येते. MN बेस काढूया. MN आणि मग राहिलेलं नाव P. MN इज इक्वल टू 5.7 cm, angle M is equal to 65 degree, angle P is equal to 60 degree. आता रफ स्केच काढला आपण, ह्याच्यावरून लक्षात येते आपल्याला अँगल N द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी P दिलाय. पण आपण याच्यामध्ये थोडी रचना करूया. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. देअरफॉर अँगल P प्लस अँगल M प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. 60 प्लस 65 प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. आता 60 आणि 60 120 125 झाले. अँगल N इज इक्वल टू 180 वजा 125. 180 ने 125 गेले. अँगल N इज इक्वल टू 55 डिग्री. आता हे अँगलचं माप आपल्याला मिळाल्यानंतर इथं आपण 55 अंश लिहूया. आणि मग आता हा आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं म्हणजे आपल्याला माप मिळाल्यानंतर पायालगतचे कोण मिळाले की आपल्याला ही रचना सहज करता येईल. करूया रचना. आपल्याला पहिल्यांदा काय काढलं पाहिजे तर पट्टीच्या सहाय्यानं त्याचा बेस काढला पाहिजे. बेस आहे 5.7 cm. बघा 5.7 cm. N 5.7 cm. आता अँगल M आपण काढूया. अँगल M काढल्यानंतर
अँगल एम. आपला त्रिकोण या बाजूला आहे, इथून मोजूया 65 अंशाचा काढायचा आहे. 50, 60 आणि हे 65. 65 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा आपण. त्याच्यानंतर अँगल एन इथं 65 लिहूया. अँगल एन (55°). अँगल एन 55°. 55 अंश. हे दोन किरण जिथं इंटरसेक्ट होतात हा आपला व्हर्टेक्स पी, शिरोबिंदू पी, आणि ट्रायंगल PMN आपला तयार झालेला आहे. हा प्रश्न 3-3 मार्काचे होते प्रश्न चौथ्यातले.